लावलेले आहेत. त्यामध्ये गेंड्याच्या कातडीची ढाल आणि पोलादाची ढाल आपण इथे प्रदर्शित केलेली आहे. या ढाली या त्यावेळेला युद्धात वापरल्या गेलेल्या ढाली आहेत. तसेच इथे शरीराच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे चिलखत आर्मर बख्तरबंद हे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर डोक्याच्या संरक्षणासाठी आपण शिरस्त्राण लावलेलं आहे. त्याबरोबर हाताच्या संरक्षणासाठी बाजूबंदसुद्धा इथे पाहण्यात मिळते. त्याच पद्धतीने अफजल खानाच्या वधामध्ये वापरले गेलेले जे शस्त्र होतं ते म्हणजे वाघनख, त्या प्रकारची वाघनखंसुद्धा आपण इथं प्रदर्शित केलेली आहेत. त्याबरोबर बिचवा, वेगवेगळ्या पद्धतीचे भाले, इटा, त्यानंतर करपा भाला असे वेगवेगळे शस्त्र आपण इथं मांडलेले आहेत. तर जवळवासियांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. सर, हे सर्व जी शस्त्र आपण जी गोळा केलेली आहेत त्याच्याबद्दल थोडे माहिती. गेली 20 वर्ष मी हे शस्त्र संग्रह करत आहे. भारताच्या संपूर्ण भारतभर फिरून जी काही छोटी छोटी गावं आहेत, जिथे युद्ध झाली, जिथे ऐतिहासिक गावं आहेत, त्या गावांमध्ये जाऊन त्या लोकांकडून मी सगळी शस्त्र जमा केलेली आहे आणि गेली 20 वर्ष झालं मी हे काम करतो. काय रे Amar